महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा आता केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 आणि 6 मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे। अमित शहा यांचा अकोला, संभाजीनगर, जळगाव दौरा जाहीर झालाय। अमित शहा 5 मार्चला संभाजीनगर, अकोला आणि जळगाव दौरा करणार आहेत। 5 मार्चच्या रात्रीचा मुक्काम त्यांचा मुंबईत असेल, तर 6 मार्चला मुंबई बीकेसी परिसरात ते एका कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, अमित शहांच्या या दौऱ्याबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? नक्कीच अमित शहा आहेत ते संभाजीनगर, त्यानंतर अकोला, नंतर जळगाव हे 3 जिल्हे झाल्यानंतरून अमित शहा थेट मुंबईत येणार आहेत आणि मुंबईला सह्याद्रीमध्ये खरं तर अमित शहा रात्रीचा मुक्काम करणार आहेत। मात्र या सह्याद्रीमध्ये लोकसभेच्या माध्यमातून ज्या काही अडचणी आहेत, कारण की बरेच मतदारसंघात आहेत, त्यामध्ये पुन्हा एकदा वाद होताना पाहायला मिळतोय। कारण की जे आता महायुतीमध्ये आहेत आणि या महायुतीतल्या अनेक नेत्यांकडून वारंवार आहेत आपल्या पक्षाकडून दावा केला जात आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक पार पडेल आणि यामध्ये महाराष्ट्रातला जो जागा वाटपाचा तिढा आहे तो सुटताना पाहायला मिळेल। कारण की आजच भाजपची ही पहिली यादी आलेली आहे आणि यानंतरून जी दुसरी यादी आहे त्यामध्ये तरी भाजपच्या काही ठराविक जागा आहेत, यामध्ये देखील स्थान मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि त्याच्या अगोदरच हा दौरा आहे तो अत्यंत महत्वाचा समजला जातोय आणि 6 तारखेला जेव्हा ही अमित शहा मुंबईतून पुन्हा दिल्लीत जातील आणि त्यानंतरून दिल्लीत जी निवडणूक समिती आहे भाजपची आणि याची देखील एक महत्वाची बैठक आहे ती रात्री पार पडणार आहे आणि त्यामुळे 6 तारखेला ही जी दुसरी बैठक पार पडेल यामध्ये महाराष्ट्राविषयी दिल्लीत देखील चर्चा होतील आणि त्यानंतर जी दुसरी यादी येईल त्यामध्ये महाराष्ट्राला स्थान मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।